नमस्कार, मी सुरभी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्या यूट्यूबची टॅगलाईन आहे लय भारी न्याहारी. तर आजची आपली रेसिपी आहे मटकीची भाजी. मुलांच्या डब्यासाठी आणि ऑफिसच्या डब्यासाठी होणारी अशी झटपटशी मटकीची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य: चिमूटभर हळद, थोडाशी मिरची पावडर, घरगुती मसाला, चवीनुसार मीठ, कांदे 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेत बारीक, कढीपत्ता आणि कोथिंबीर, आणि मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. कढईत आपण एक पळी तेल घालून घेऊया. तेल थोडं तापलं की आपण त्यात मोहरी घालून घेऊया. तडतडली की मग त्यात थोडंसं जिरं घालून घेऊया. त्यात आपण थोडा कढीपत्ता घालून घेऊया. त्यात आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. कांदा चांगला परतून घेऊया सोनेरी कलर येईपर्यंत. तर आपल्या कांद्याला सोनेरी असा कलर आला आहे. त्यानंतर आपण घालून घेऊया थोडीशी हळद, नंतर हा घरगुती मसाला आणि मिरची पावडर यांना चांगलं मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपलं सगळं मिक्स करून झालंय. आता आपण धुवून घेतलेली स्वच्छ ती अशी मटकी घालून घेऊया. आणि त्यात थोडंसं आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता मटकी चांगली मिक्स केल्यानंतर आपण त्यात थोडंसं पाणी घालून घेऊया, कारण मटकी खाली लागणार नाही आणि थोडीशी कडक होणार नाही, मऊ लागेल खायला, म्हणून थोडं पाणी घालून घेऊया. त्यानंतर आपण हलवून घेऊया, चांगलं मिक्स करूया आणि त्यावर झाकण ठेवून तिला शिजवून देऊया वाफेवर. आता 5 मिनिटं झाले आहेत. त्यानंतर आपण झाकण काढून एकदा मटकी हलवून घेऊया, म्हणजे मटकी आपली खाली लागणार नाही. वा, मस्त सुगंध येतोय. परत थोड्या वेळ झाकण ठेवून मटकी अशी शिजवून घेऊया. आता परत 5-6 मिनिटं झाल्यानंतर आपण मटकी चेक करून घेऊया. शिजली. त्यानंतर आपण चिरून घेतलेल्या बारीक कोथिंबीर घालून घेऊया. तर आपली तयार झाली झटपट होणारी अशी मटकी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.